नमस्कार. होम मिनिस्टर जागतिक महिला दिन विशेष भागात मी आदेश बांदेकर आपण सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. या आधीचा भागही आपण खूप मनमुराद त्याचा आनंद लुटला आणि त्याचबरोबर आजच्या भागात काय होणार तेही बघण्यासाठी सज्ज आहोत. नायर रुग्णालय 100 वर्ष पूर्ण झालेली असताना या शतक महोत्सवी वर्षात आपल्याला होम मिनिस्टरचा भाग या सगळ्या परिचारिकांबरोबर करण्याचा योग आला. मी तरी या सगळ्या 18 वर्षाच्या प्रवासात अत्यंत भाग्याचा क्षण मानतो. या ठिकाणी आल्यानंतर एक गोष्ट अनुभवायला मिळाली की नायर रुग्णालयातल्या सगळ्या परिचारिकांमध्ये एक उत्तम नातं जडलेलं आहे. त्यामुळे रुग्णालयाचे डीन, सर्व वरिष्ठ या सगळ्यांना मी मनापासून धन्यवाद देईन. आणि म्हणूनच या स्त्री शक्तीला वंदन करत असताना या तमाम स्त्री शक्तीला झी मराठीच्या वतीने पुन्हा एकदा मी नमस्कार करतो, नतमस्तक होतो. आणि आजच्या भागात काय घडणार ते त्याचे साक्षीदार तुम्ही असणार. या 6 जणींमधून कोण पैठणी जिंकणार ते आत्ता बघणार आहोत. या खेळाबरोबरच आत्ता मला असं वाटलं मी तुमच्याशी बोलत असताना की होम मिनिस्टरच्या 18 वर्षाच्या प्रवासामध्ये सुद्धा आम्ही सगळ्यांचा सन्मान करतो, सगळ्या स्त्रिया, सगळ्या माऊलींचा सन्मान करतो. पण आज 2 जणी ज्या कायम आमच्याबरोबर प्रवास करत असतात त्यांचा सन्मान करावा असा मला वाटतोय तुमच्या साक्षीनं. त्यापैकी आमची कोऑर्डिनेटर पूनम, जी घरोघरी जाऊन, गावागावात जाऊन, त्या कुटुंबाला भेटून, रात्री अपरात्रीसुद्धा प्रसंगी प्रवास करून त्या कुटुंबात जाऊन ते सगळं बघून ती शूटिंगचं नियोजन करते. ती पण स्त्री आहे, ती पण ताई आहे, ती पण वहिनी आहे, ती पण माऊली आहे. आणि ती संपूर्ण हे जे होम मिनिस्टरचा प्रवास आहे त्याच्यामध्ये उत्तम काम करत असते. त्या पूनमला मी या ठिकाणी बोलवणार आहे कारण मला असं वाटतं की आज आम्ही तिलासुद्धा पुष्पगुच्छ देऊन सन्मानित केलं पाहिजे. आणि डॉक्टर, मी तुम्हाला विनंती करणार आपण स्टेजवर यावं, आपल्या हस्ते हा पुष्पगुच्छ द्यावा. कारण मी फक्त स्क्रीनवर दिसत असतो पण पाठीमागे धावणारी माऊली असते. आणि अजून एक, तुमच्या चेहऱ्यावरचं प्रत्येक क्षण, प्रत्येक मुद्रा टिपणारी आमची भाग्यश्री जी कॅमेऱ्याच्या पाठी उभी आहे तिला सुद्धा आज आपण सन्मानित करणार आहोत. आणि आता या 6 जणी सज्ज झालेल्या आहेत. कसं वाटतंय? आज अंतिम फेरी सुरू झालेली आहे. काय वाटतंय तुम्हाला? ठीक आहे, थोडं दडपण आहे. ठीक आहे, काय होईल ते. तुमचं काय म्हणणं आहे माऊली? मला तर आज खूप छानच वाटतंय. आता बघू काय होतंय. असं काय टेन्शन एवढं काय नाही आहे. ठीक आहे, जे होईल ते होईल. हां, जे होईल ते होईल. खूप छान वाटतंय. सुरुवातीला स्टेजवर आले तेव्हा थोडं दडपण होतं पण आता कमी झालंय. हो का? गेलं नाहीये. नाही, कमी झालंय. कमी झालं. बोला. आनंदाच्या डोही आनंद तरंग. आज आमच्या नर्सेसना हा जो याच्यात सहभाग मिळाला, कधी वाटलं पण नव्हतं की आमच्यापर्यंत हा होम मिनिस्टरचा प्रोग्राम येईल. आणि कोविडने आम्हाला मानाचा मुजरा दिलाच. आणि खरंच नायरचं खूप भाग्य आहे की नायर आज सगळी जगात फिरते आणि सगळ्यांच्या मुखात, सगळ्यांच्या समोर प्रदर्शित होते. त्यामुळे खरोखर सर या झी मराठीचे आणि तुमचे खूप आभार आहेत. थँक्यू. खूप छान वाटलं. अपेक्षा पण केली नव्हती पण इथपर्यंत पोचले. आता पुढे बघू. पुढे बघू, आम्ही स्व बघणार आहोत पुढे काय होतं. क्या सेम नम्रतासारखंच खूप छान वाटतं. असं वाटलंच नव्हतं इथे कधी होम मिनिस्टरमध्ये भाग घ्यायला मिळेल. बरं, तुम्ही कधी कविता वगैरे केली आहे का? कविता मी नाही कधी केली. मग मला गाणं बोलायला आवडतं पण कविता नाही कधी केली. चला ऐकवा लवकर. किती किती छान, किती किती छान, किती किती छान माझे तिरंगी निशान. दलाचीही खून, दलाचीही खून, दलाचीही खून माझे तिरंगी निशान. किती किती छान, किती किती छान, किती किती छान माझे तिरंगी निशान. काहीतरी ऐकवा ना. हां, म्हणजे त्यांना ऐकवता तसं ना का ऐकवू, काहीतरी छान ऐकवा. आज इथे येण्यामागे माझ्या मैत्रिणी आहेत. खरं बघितलं तर कोणामधून तरी यायचं होतं आणि माझं लकीली नाव आलेलं आहे. तर आज हे संधी मिळाली तर मी माझ्या मैत्रिणींबद्दल बोलू शकते.
आमचा एक सखी ग्रुप आहे ओटीचा, म्हणजे आम्ही ऑपरेशन थिएटरमध्ये काम करत होतो अरे तेव्हाचा आमचा हा सखी ग्रुप आहे. किती जणी आहेत? हात वर करा. टोटल 18 आहोत आम्ही. बरं 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 बरं. आणि सगळ्या एकमेकींना चिअर करणारे आहोत. म्हणजे एक गेली म्हणून दुसरी तिच्याबद्दल वाईट बोलणार नाही. म्हणजे आम्ही एकमेकींना सपोर्टिव्ह आहोत. आणि लव यू ऑल माय सखी ग्रुप. ॲक्च्युली खरं म्हणजे मला माझ्या सगळ्या सगळ्यांचं कौतुक करायचं आहे, त्यांना मोटिवेशन द्यायचं आहे. कारण ह्या कोविडच्या काळामध्ये माझ्या हॉस्पिटल जेव्हा कोविड डेडिकेशन म्हणून डिक्लेअर झालं तेव्हा सगळ्या मैत्रिणींनी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता या युद्धात उतरल्या. हे महामारी युद्ध असं होतं की बाकीच्या युद्धात फक्त जो लढतो तो जातो, पण हे असं युद्ध होतं की आम्ही उतरलो तर आमची फॅमिली पण सफर होत होती. पण ह्या माझ्या सगळ्या मुलींनी स्वतःच्या जीवाचा स्वतःच्या कुटुंबाचा विचार न करता अहोरात्र कष्ट केले आणि हे युद्ध जिंकलं. ह्यामागे सगळ्यांचा सपोर्ट आहे, पण माझ्या हॉस्पिटलचं ॲडमिनिस्ट्रेशनचा खूप सपोर्ट होता आणि त्यांचा आमच्यावर विश्वास होता. आणि म्हणून आम्ही नायर हॉस्पिटल हे युद्ध जिंकू शकलो आणि आज आम्ही पुढे राहिलो. थँक्यू सर. मी मेट्रन मॅडमना विनंती करणार आहे की त्यांनी जरा स्टेजवर यावं. नमस्कार. मला एक कविता वाचून अरे दाखवायची क्या होम बात. मिनिस्टरसाठी. वाचा वाचा वाचा. आणि सर्व आमच्या परिचारिकांतर्फे होम मिनिस्टरसाठी आहे. होम मिनिस्टर. दार उघड बये दार उघड, दार उघड बये दार उघड, म्हणत आली भाऊजींची स्वारी, वहिनी राहिली बाजूला, सिस्टर आली स्वागताला द्वारी. रोजच्या दैनंदिन जीवनातून थोडासा हा विरंगुळा, नाही मिळाली पैठणी जरी, आदेश भाऊजींना भेटण्याचा आनंदच वेगळा. अहोरात्र झटून सर्वांनी केली कोरोनावर मात, भीती जाऊनही आता विश्वास जागला प्रत्येकाच्या मनात. याच विश्वासाने झी मराठीने दिली सर्वांना संधी, आभार मानून तयांचे आनंद साजरा करू आम्ही महिला दिली. अरे वा वा वा. थँक्यू थँक्यू थँक्यू. आणि आता या 6 जणींमधून कोण पैठणीच्या अंतिम खेळात जाणार ते ठरणार आहे. त्यासाठी हा खेळ. या ठिकाणी खेळ अत्यंत सोपा आहे. या खेळामध्ये या बाजूला एक स्टंप ठेवलेला आहे, एकच स्टंप, आणि उजव्या बाजूला विशिष्ट अंतरावरती उभं राहायचं आणि तो चेंडू टाकायचा. थेट चेंडू टाकून उपयोग नाही, तर एक टप्पा पडून तो चेंडू त्या स्टंपला लागला पाहिजे. लक्षात ठेवा, या 6 जणी आहेत. प्रत्येकीला 5 संधी मिळणार आहेत आणि 5 संधीमध्ये सर्वाधिक गुणसंख्या ज्यांची होणार त्या 2 जणी अंतिम खेळात दाखल होणार आहेत पैठणीच्या. बघूया कोण जाणार फायनलला. एक टप्पा पडून त्या स्टंपला लागला पाहिजे. त्यांची गुणसंख्या आहे 1, 2, 3, 1. दोन. 2. तुमची गुणसंख्या 2. अभिनंदन. या तुमची गुणसंख्या आहे 1. इथे आतापर्यंत 3 हायएस्ट आहे, पाठोपाठ 2 हायएस्ट आहे.
1 2 3 झी मराठीकडून हे चांदीचं नाणं तुम्हाला. जोरदार टाळ्या दोघींसाठी. तुम्ही सध्या कुठल्या डिपार्टमेंटमध्ये आहात? पिडियाट्रिक ऑपरेशन थिएटर. पिडियाट्रिक ऑपरेशन थिएटर. आणि तुम्ही तर सांगितलं मगाशी, बरोबर आहे. तुम्हाला किती वर्ष झाली? 80 सिस्टर म्हणून 32 वर्ष झाली. 32 वर्ष. आणि तुम्हाला किती वर्ष? नायरमध्ये मला 5वं वर्ष चालू आहे. 5 वर्ष. 5वं वर्ष. त्यापूर्वी कुठे होतात? त्याच्यापूर्वी मी शिवडी TB हॉस्पिटलला होते. हो, GTB. बरं 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 बरोबर. 93 पासून. आता शेवटच्या क्षणी तुम्ही पोहोचलेले आहात, काय वाटतंय आता? काही नाही, चांगलं वाटतंय, आनंद होतोय आणि एन्जॉय करते मी मस्तपैकी खेळ सगळे. पण प्रत्येक आनंदाच्या क्षणी तुम्ही मिस कुणाला करता? हा, माझी मुलं असती तर खूप आनंद झाला असता मला. तुम्ही कुणाला मिस करता प्रत्येक आनंदाच्या क्षणी? मुलांना. काय करतात? 10 छोटा आहे तो आता 10वीला आहे, मोठा इंजिनिअरिंगला आहे. तेव्हा अशा या दोघींपैकी आता कोण जिंकणार पैठणी आत्ता इथे ठरणार आहे. खेळ सोपा आहे, ती रिंग टाकायची आहे. या खेळामध्ये दोघींनाही प्रत्येकी 10 संधी मिळणार आहेत आणि 10 संधीमध्ये सर्वाधिक गुणसंख्या ज्यांची होणार त्या ठरणार आजच्या भागातल्या होम मिनिस्टर, ज्यांना मिळणार आहे पैठणी. बघूया कोण जिंकणार पैठणी. टाळ्या वाजवून शुभेच्छा देऊया. 1 तुमची गुणसंख्या 1. अजून 5 आहेत, अजून 5 आहेत, लक्षात ठेवा. थांबा, त्या 2 राहू दे, तुम्ही इकडे या. एक राहू द्या, तुमची 1 राहू द्या. थांबा, आतापर्यंत तुमची गुणसंख्या आहे 1 आणि यांची गुणसंख्या आहे 0. यांच्याकडे 2 संधी शिल्लक आहेत. तुम्ही या. बरोबरी करण्यासाठी 1 गुणाची आवश्यकता. जर बरोबरी झाली तर त्यांची अजून 1 रिंग शिल्लक आहे, नाहीतर आणखी 5 संधी दोघींना मिळणार आहे. गणपती बाप्पा. अभिनंदन. अभिनंदन. तुमचं नाव? सुरेखा वायरकर. कसं वाटतंय? काय शेवटी काय होती भावना मनात? वाटलं ना जिंकावं असं. बरोबर आहे, स्वाभाविक आहे. पण टेन्शन आलं होतं? नाही, बिलकुल नाही. पण ते येतच ना. नाही, टेन्शन आलंच नव्हतं. मग काय करत होता तुम्ही? प्रयत्न करत होते. शेवटी तुम्ही ते असं डोक्याला लावून गणपती बाप्पा सगळं केलं. पण खुश आहात, आनंदी आहात. अभिनंदन. सुरेखा,
वहिनी तुम्हाला मनापासून नमस्कार. तुमच्या बाबतीत काय चाललंय मला? हो, मला तर भीतीच वाटत होती. ते सर बीर बसले, त्यांना कुठेतरी लागायची थिअरी. मग ती कुठे पण जात होती, यांना तर पण लागेल म्हणून भीतीच वाटत होती. ती कुठेही जात नव्हती, आपण कुठेही टाकत होता. ती अशी फेकून पटकन गेली, कोणाला लागली बिगली तर खूप भीती वाटत तुमचं नाव होती. काय म्हणाला? माझं पूजा जगन्नाथ बावकर. अरे वा, कसं वाटतंय आता तुम्हाला? आता छानच वाटतंय. एकदा जोरदार टाळ्या. त्या आनंदाच्या प्रसंगी उपविजेत्या ठरल्या सुरेखा वहिनी, त्यांना झी मराठीकडून हा तन्मणी. अशा भागात होम मिनिस्टर ठरलेले आहेत पूजा वहिनी, त्यांना झी मराठीकडून बाजूबंद. जागतिक महिला दिन विशेष भागातल्या होम मिनिस्टर ठरल्या पूजा वहिनी, त्यांना झी मराठीकडून सोन्याची नथ. वहिनींना मिळत आहे तथास्तू पुणे आणि कोल्हापूर यांच्याकडून पैठण. अभिनंदन. चौदाही वहिनी ज्या या खेळात सहभागी झाल्या त्यांना विनंती आहे त्यांनी काही क्षणांसाठी वर या. जागतिक महिला दिन साजरा करत असताना केलेला आनंद, केलेला जल्लोष सारच अनुभव. हसत राहा, आनंदात राहा. असंच तुमच्या हातून कायम सगळ्यांची शुश्रूषा घडत राहो आणि त्याचबरोबर तुमच्या घरात सदैव आनंद नांदो. तुमच्या घरात प्रत्येक क्षण हा सुखाचा येवो असं म्हणत जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा देऊन आजचा भाग इथेच संपतो आहे. पुन्हा भेटूया अशीच एक पैठणी घेऊन होम मिनिस्टरच्या पुढच्या भागात. नमस्कार.